अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 24. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निरंजना अलक्ष गोचर व्यक्त निर्गुणा पूर्ण ब्रह्मा माया हरणा चक्र चालका आदि पुरुषा हे गुणातीता सर्वत्र भरिता सगुण रूपा लक्ष्मीकांता. मागिले अध्यायी रसाळ कथा मच्छिंद्रोत्सव दाविला. एका सुवर्णवीटेसाठी कनकगिरी करी गोरक्ष जेठी. आत मम वाग्वटी भर्तरी आख्यान वदविका. तरी श्रोते ऐका कथन पूर्वी मित्ररश्मी करिता गमन. वातचक्री प्रेरुनी स्यंदन हस्ता चळा जातसे. तो उर्वशी विमानासनी येत होती भूलोकावनी. तवती दारा मुख्यमंडनी मदन बाळी देखिली. देखताची पंचबाणी शरीर वेधले मित्रावरुणी. वेधताची इंद्रिय स्थानी येऊनी रेत झगटले. झगटताची इंद्रिय रेत स्थान सोडूनी झाले विभक्त. विभक्त होता पतन त्वरित आकाशाहुनी पै झाले. परी आकाशाहुनी होताची पतन वाताने ते विभक्तपण. द्विभाग झाले मही कारण येऊनी या दळले. एक भाग लोमश आश्रमा येऊनी पावला थेट उत्तमा. घटी पडताची तनु उत्तमा अगस्तीची ओतली. या परी दुसरा भाग तो कौलिक ऋषीच्या आश्रमाचांग. येताची कैसा झाला वेग तोची श्रवण करा आता. कौलिक घेऊनी पात्र भरतरी भिक्षोद्देश धरुनी अंतरी. निघता झाला सदना बाहेरी वस्ती पर्यटन करावया. परी कौलिक येताची बाहेर भरतरी ठेवनी महीवर. बंद करी तसे सदनद्वार कडी टाळे देऊनिया. परी भरतरी ठेविली अंगणात तो आकाशातुनी रेत त्यात. येऊनिया अकस्मात भाग एका दळला. तो इकडे कौलिक ऋषी टाळे देऊनी गृहद्वारासी. येऊनी पाहे भरतरीसी तो रेत व्यक्त देखिले. रेत व्यक्त देखताची पात्र अंतःकरणी विचारी तो पवित्र. चित्ती म्हणे वरुणी मित्र रेत सांडिले भरतरी. तरी यात ध्रुमी नारायण अवतार घेईल कलित पूर्ण. 301 सहस्त्र दिन वर्षे लोटली कलीची. इतुकी वर्षे कलीची गेलिया ध्रुमी नारायण अवतरेल भरतरिया. तरी आता भरतरी रक्षुनिया ठेवू आश्रमी तैसीच. मग ती भरतरी रेत व्यक्ती रक्षिता झाला आश्रमाप्रती. त्यास दिवस लोटता बहुती पुढे कली लागला. मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारिता प्रकट देशी. भरतरी नेऊनी मंदराचळासी गुहाद्वारी ठेविली. गुहाद्वारी ठेवनी पात्र अदृश्य विचरे तो पवित्र. तो कली लोटता वर्षे 3 सहस्त्र 103 वर्षे. तो द्वारकाधीश अंशे करून भरतरीत संचरला ध्रुमी नारायण. जीवित्व व्यक्त रेता कारण होताची वाढी लागला. वाढी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखत चालिला विशेष. पूर्ण भरता नवमास सिद्ध झाला तो पुतळा. परी मधुमक्षिकेने पात्रात मधुचे जाळे केले होते. तयाचे संग्रहे व्यक्त बाळ वाढी लागला. वाढी लागता मधु बाळ नवमास लोटता गेला काळ. परी तो देहे होता स्थूळ भरतरी पात्र भंगले. बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कुईजटपण. त्यात पर्जन्य काळी कड्यावरून पर्वत कोसळता लोटले. कोसळता परी एक पाषाण गडबडीत पातला ते स्थान.
परी पावताची पात्राशी झगटोन भरतरी भंग पावली. भरतरी भंग ताची बाळ त्यात तेजस्वी मिरवे शकलात. मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग जाहले. मग निर्मळपणी बाळ विरक्त मिरवो लागले स्वतेजात. जैसे अभ्र वेगळे होता दीप्त निर्मळपणी मिरवतसे. की स्थिरावल्या जैसे जीवन तळा बैसले गढूळपण. ते बाळ भरतरी शुक्तिकारत्न विमुक्त झाले वेष्टना. परीकडा कोसळला कडकडीत शब्द जाहले अतिनेट. तेणे करुनी मक्षिका चाट भय पावोनी पळाल्या. येरीकडे एकटे बाळ शब्दरुदनी करी कोल्हाळ. तेथेच रे कुरंगमेळ तया ठाई पातला. तयात गरोदर कुरंगिणी चरत आली तये स्थानी. तो बाळ रुदन करिता नयनी निवांत तृणी पडलेसे. तरी अफाट तृण दिसे मही त्यातही बाळ सबळ प्रवाही. चरत येता हरिणी तया ठाई प्रसूत झाली बाळपई. प्रसूत होता बाळे दोन्ही झाली असता कुरंगिणी. पुनः मागे पाहे परतोनी तो तीन बाळे देखिली. माझीच बाळे त्रिवर्ग असती ऐसा भास ओढवला चित्ती. मग जिव्हा लावणी तयांप्रती चाटुनी घेतले असे. परीती खडतरपणी दोन्ही पाडसे ती ते. संध्यावसरी झगटली स्तनाते परी हे बाळ नेणे पानाते. स्तन कवळावे कैसे ते मग ते कुरंगिणी लोटुनी पाडस. चहूकडे ठेवनी चौपदास मग वत्सलोनी लाभी कासेस. मुख त्याचे थानासी ऐसे लोटता काही एक दिवस. तो ते रांगू लागले महिस. मग ते मृगी लावनी थानास संगोपन करीतसे. ऐसे करवोनी स्तनपानी नित्यपाजी कुरंगिणी. आपुले मुखींची जिव्हा लावणी करी क्षाळण शरीरासी. पाडसे ठेवनी तया स्थानी चरू जातसे विपिना हरिणी. घडोघडी येतसे परतोनी जाई पाजुनी बाळाते. ऐसे करिता संगोपन वर्षे लोटली तया ते दोन. मग हरिणांमध्येची जाऊन पत्रे भक्षी वृक्षांची. परी त्या वनचरांचे मेळी विचरता सावज भाषा सकळी. स्पष्ट होनी त्या मंडळी त्या समान बोलतसे. हस्ती वर्ग गायी म्हैशी व्याघ्र जंबुक लांडगे हरिण भयंकर. शार्दूल रोही गेंडा सांबर भाषा समजे सकळांची. सर्पकिडे मुंगी पाळी पक्षी यांची बोली सकळी. तैसेची कोकुनी उत्तर पावली देत असे सकळांसी. ऐसिया परी वनचर रंगणी प्रत्यक्षावतार विचरे काननी. जिकडे जिकडे जाय हरिणी तिकडे तिकडे जातसे. ऐसा 5 वर्षे पर्यंत हरिणी मागे तो हिंडत. तो एके दिवशी चरत चरत हरिणी आली त्या मार्गे. काननी चरता मार्गे नेटे तो बाळही आला ते वाटे. तो मार्गी सहस्त्री पुरुष भाट मग त्या वाटे ती येती. त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुका सुमध्यम. परी उभयतांचा एक नेम एकचित्ती वर्तती. वर्तती परवी कैसे अलोटी शत्रु मित्र ऐक्यदृष्टी. की धनघातका मोहपोटी समानची वर्ततसे. तन्याये पुरुषकांता प्रपंच रहाटी वर्तत असता. तो सहज त्या मार्गे येता तया ठाई पातली. पातली परी मार्गावरती बाळ देखिले दिव्य शक्ती. बालार्क किरणी तेजाकृती लखलखीत देखिले. की सहजासहज करावया गमन मही उतरला रोहिणी रमण. की पावक तेज कांती वसन गुंडाळले वाटतसे. ऐशा परी तेज पुंज जयसिंग भाट देखता सहज. मनात म्हणे अर्क तेज
बाळ असे कोणाचे. ऐसे स्त्रियेसी म्हणतसे ऐसी अरण्यात असे. बाळ सांडूनी गेली सुरस माता पिता कैसी ती. की सहज चाली चालता यात चुकली याची माता. ऐसे अपार संशय घेता तयापाशी पातली. पातली परी बाळ पाहोन भये व्याप्त झाले मन. मग मृग बोलिले आरंबळोन पळू लागले मार्गाते. ते पाहुनी जयसिंग भाटे धावोनी धरिली बाळकाची पाठ. पाठी लागुनी धरुनी मनगट उभा केला बाळ तो. उभा करुनी त्याते बोलत म्हणे बाळा सांडी भयाते. तू ते भेटवीन तव माते ते. माता कोण ती सांग. परी ते कुरंग भाषे करून आरंबळ तसे छंदे करून. नेत्रा लोटले अपार जीवन हाक मारी हरिणी ते. परी ते हरिणी बाळ पाहून कासावीस झाले परमप्राण. परी मनुष्य भये करून निकट येऊ शकेना. हरिणी आपुले ठाईंच्या ठाई परम आरंबळे महिते दोन्ही. येरीकडे मार्ग प्रवाही भाट बोले बाळाते. म्हणे वत्सा व्यर्थ कारडसी कोण माता पिता आहे तुझसी. सोडूनी गेली अरण्यासी तरी भेटऊ तुझ आता. परी कुरंग भाषे करून ब्या ब्या करूनी करी रुदन. मग भाट म्हणे हे वाचाहीन मुखस्तंभ वाटतसे. मग हस्तखुणेने पुसे त्याते परी खूणही ते नेणे परते. मग जयसिंग म्हणे आपुले मनाते परमाज्ञानी बाळ कहे. तरी आता असो कैसे याते आपुल्या न्यावे वस्तीस. याची जननी भेटल्यास हस्तगत याते करू. ऐसा विचार करुनी मानसी उचलुनी घेतला स्वकंधासी. परी ते आरंबळोनी हरिणीसी पाचारीत अट्टहास्ये. परी ती कुरंग भाषा काही जयसिंगा ते माहित नाही. तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊनी जात बाळका. परी त्या बाळकासी घेऊनी जाता अति आरंबळे हरिणी चित्ता. सव्यापस्सव्य वेढा भंवता घेऊनी हंबरडा मारी तसे. बाळावरी ठेवनी दृष्टी धाव घेतसे पाठोपाठी. ठाई ठाई महितटी उभी राहुनी आरंबळे. ऐसी हरिणी आरंबळत दुरोनी त्यासी मार्ग गमत. परी तो जयसिंग पाहुनी मनात विचार करी आपुल्या. म्हणे ही हरिणी कवणे अर्थी हिंडत आहे कानना प्रती. पाडस चुकार झाले निगुती म्हणोनी हिंडे विपिनीही. ऐसिये परी चित्ती भास भासऊनी गमन करीतसे मार्गास. गमन करीता स्वगृहास वस्तीस जाऊनी पोहोचला. मग ती वस्ती पाहुनी हरिणी विपिनी गेली निराशपणी. परी ठाई ठाई उभी राहुनी हंबरडा मारी आक्रोशे. येरीकडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट. बाळ ओपुनी कांते सुभट वस्ती फिरू पातला. सकळ वस्तीस फेरी फिरून पुन्हा शिबिरा येत परतोन. ऐसे करीता मास तीन लोटुनी गेले वस्तीसी. परी ते बाळ आरंबळता भयाने राहिली सकळ व्यथा. मग थोडी थोडी सवय लागता विसर पडला हरिणीस. तेची नीती बाळा विसर शनैक पडला कुरंगापर. मग भोजन पानादिक सारासार कळोस विस्तर लागले. बोली चालै शनै शनैक प्रविष्ट जाहले ते बाळक. मग हाका मारी जननी जनक भक्षावया मागतसे. असो ऐसिया परी अलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट. हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला. पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवालयांतरी. स्नान करूनी भागीरथी तिरी बाळ घेऊनी गेलासे. विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातुनी बोलिला उमाकांत.
यावे भरतरी अवतारात दृश्य झाला तुम्ही की. ऐसे ऐकुनी नमस्कारिता शब्दोदयी झाला बोलता. त्याचे ते शब्द सहजता जयसिंगे ऐकिले. मग तो मनात करी विचार बाळ हे करीता नमस्कार. शिवलिंग बोले अति मधुर भरतरी ऐसे म्हणोनी. तरी हा आहे कोण अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष. परी प्रारब्ध योगे आम्हा सुलक्ष प्राप्त झाला वाट तसे. जैसा दरिद्रिया मांदूस घट सहज चालता आदळे वाट. तेवी आम्हा बाळ चोखट प्राप्त झाले दैवयोगे. की चिंता तुरासी चिंतामणी अवचट लाधला मार्गे करूनी. तेवी माते अवतार तरणी प्राप्त झाला दैवाने. की दुष्ट काळाची थोर रहाटी प्राण अन्नाविण होता कष्टी. तैसुरभी येऊनी कृपा होटी थान आपुले ओपीतसे. तन्याय माते झाले निर्दैवा दैवे बाळ लाधले. लाधले परी पुण्य पावले अवतारी दिसतो हा. हे पुण्य तरी वर्णू केवढे जयासाठी हा स्थूळवट दगड. हर्षे पावनी संस्कार पाड यावे भरतरी म्हणतसे. तरी आता भरतरी नाम थोर पाचारू वाचे कारण. ऐसी चित्ती कल्पना योजून पुन्हा शिबिरा पातले. पातले परी कांते लागून सर्व निवेदिले वर्तमान. म्हणे हा पुत्र तुझ कारण अवतार दक्ष सापडला. परी हा अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी वो वाग्रसा. तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा यावे भरतरी म्हणोनी. अगे हा बाळ करीता गमन ध्वनी हे निघाली लिंगातून. ती म्या ऐकिली आपुल्या काने म्हणोनी म्हणतो अवतार हा. तरी आता येथुनी याते भरतरी ऐसे नाम निश्चित. पाचारूनी अंतर्भूत पालन करी बाळाचे. ऐसे सांगुनी तो युवती टाकुनी गेला फेरी प्रती. परिश्रोते चित्ती कल्पना घेती शिवका बोलिला भरतरी. यावे भरतरी ऐसे वचन किमर्थ वदला उमारमण. तरी तो भरतरीत पावला जन्म म्हणोनी शिव बोलिला असे. भरतरी अवतार सघन यावे भरतरी ऐसे म्हणून. तरी आता ऐसे ऐका वचन कथा पुढे परिसावी. ऐसे जयसिंग रेणुकेसी सांगुनी वर्तमान तियेसी. भरतरी नाम आनंदेसी पाचारी त उभयता. त्या उभयतांचे जठरांतरी संतती नसे संसार विहारी. म्हणोनी स्नेहाची मोहित लहरी बोलली असे तया ते. रेणुका नित्य बैसवोनी अंकी चुंबन घेतसे लालन अंकी. नाना पदार्थ मागितल्या की आणुनी देती उभयता. आसन वसन भोजन पान देती करीती बहुलालन. बाळ खेळताना पाहुन हर्षयुक्त होती ते. बाळ भरतरी पंचवर्षी बोबडे बोले नाचे महिसी. नाच नाचुनी धावुनी कंठासी मिठी घाली मातेच्या. मिठी घालिता रेणुका सती उचलुनी घेत अंगावरती. चुंबन घेता उभयती हास्यवदन करिता ती. हासुनी एकमेका म्हणती ईश्वर पावला आपणा प्रती. उदरी नसता स्वसंतती ईश्वरे दिधला कृपेने. दिधला परी आक्षेप चित्तासी घेऊनी म्हणती या बाळासी. माता पिता चुकल्यासी शोधित असती महिते. परीती शोधिता कोठे अवचित जरी पडली गाठ. मग ती आपणा पासुनी नेटे घेऊनी जातील बाळाते. ऐसी चिंता उभयती नित्य नित्य हृदयी वाहती. आहा हे बाळ अलौकिक स्थिती स्वरूपामिती नसे याच्या. ऐसे बाळ हे परमसगुण हे तो नेतील आम्हापासून. ऐसे चिंतिती परीमन घोटाळत उभयतांचे. मग ती उभयता विचार करीती की यास सोडुनी क्षेत्राप्रती. मही हिंडता कोणे क्षिती
गाठी पडेल तयांची. मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे. भिक्षा मागुनी क्षेत्राकारण निर्वाहा ते चालवीती. या परी ते भरतरी बाळ खेळ मुलांचे स्थावर मंडळ. तयान माझी खेळे खेळ राजचिन्हे सर्वस्वी. आपण सर्वांचा होऊनी राव मुलांचीच मुले सर्व. काठीचे करुनी अश्व शाळा लाविल्या तयाने. मंत्री परिचारक पायदळजन स्वार झुंझार कारकुन. नाना वेश मुलांसी दाखवून राजचिन्हे करीतसे. तरी खेळ नव्हे भविष्य होणार होय भाग्याचा संस्कार. जैसे ज्याचे भाग्यपर चिन्हे उदय पावली. तरी असो राजचिन्ही खेळ खेळता बाळपणी. तो एके दिवशी आरोहणोनी काष्ठशालिके पळताती. पळती ते वाताकृती मुखे हो हो करुनी म्हणती. हो हो म्हणूनी थापटिती काष्ठशालिके अश्वाते. ऐसे खेळता सोडुनी क्षेत्र धावती भरले काननी सर्वत्र. एकांत विपिनी खेळ खेळत सन्निध कोणी नसेची. परी ते कानन चव्हाट्यात भरतरी धावता शालिका अश्वाते. तो पायासी ठेच लागुनी महीते उलथोनिया पडियेला. पडिला मही कासावीस होऊनी सांडिले शुद्ध बुद्धीस. नेत्रे विकासुनी महीते दाविता झाला तत्क्षणी. ते श्वेतवर्ण पाहुनी नयन अर्भके पळाली भये करून. म्हणती भरतरी पावला मरण भूत होईल आता हा. मग हा पुल्या लागोनी पाठी भक्षील सकळ मग शेवटी. ऐसे भय मानुनी पोटी पळुनी गेली अर्भके. जाऊनी भागीरथी घाटांवर करीत बैसली आहेत विचार. म्हणती भरतरी या भूत थोर होनी हिंडे ग्रामात. मग गडे हो आपण गल्लीसी कैसे खेळावे भक्षील आपणासी. तरी आता पुले ग्रामासी खेळ खेळू सदनात. या परी दुसरा अर्भक बोलत की बरवे सांडिले काननाते. मनुष्य कोणी नव्हते तेथे भक्षिले असते आपणांसी. ऐसे अर्भक घाटांवर करीत बैसले आहेत विचार. तो येरीकडे मूर्छा पार भरतरी ते वेधली. मही पडलासे उलथोन शरीर सुकले तेणे करून. ठाई ठाई भेदले पाषाण रुधिर तेणे वहातसे. ऐसे होता अवस्थेसी मैत्रावरुणे पाहिले त्यासी. मग पुत्र मोहे हृदयासी परम कळवळा दाटला. मग महिस मित्रावरुणी येता झाला स्नेहे करुनी. अति लगबगे बाळ उचलोनी हृदया लागी कवळीले. त्वरे आणुनी भागीरथी जीवन तयासी करविले तोयपान. हृदया लागी आलिंगून सावध केले बाळासी. आणि पाहुनी स्वये कृपादृष्टी मग दुःखलेशाची झाली फिटी. पाषाण घाव घसवटी अदृश्यपणे मिरवले. मग तो बाळ सावधपणी अंकी घेऊनी मिरवोनी. परमस्नेहे मुखावरोनी वरद हस्ते कुरवाळी. या परी विप्राचा वेश धरोनी तेथूनी चालिला मित्रवरुणी. भरतरीचा धरोनी पाणी सदना लागी आणि तसे. तो मार्गी येता घाबरे पाहते झाले सर्व किशोर. पाहताची म्हणती भरतरी थोर भूत होऊनी आला रे. ऐसे म्हणूनी आरडोनी पळताती अति भये करूनी. आपुलाले सदना जाऊनी भये दडती संधीत. येरीकडे मित्रावरुणी सदनी आला त्यासी घेऊनी. माता रेणुकेसी पाचारोनी म्हणे सांभाळी बाळाते. मग ते चरणी ठेवणी माथा म्हणे महाराजा हे ताता. आपण कोण्या ग्रामी असता परमस्नेहाळू आम्हाकी. ते रेणुका प्रेमळ सती पाहता विप्र दिव्य मूर्ती.
वस्त्रासन टाकुनी निगुती बैसविले त्यावरी मग म्हणे बाळका करी कवळून आणिले तुम्ही मोहे करून तरी सकळ संशय सोडून नामाभिधान मज सांगा येरी म्हणे वो सती ऐक या बाळाचा मी असे जनक म्हणून स्नेहाचे दोंदिक तरी तुझ पाशी मी आलो तरी बाळ तुझ कारणे काया वाचा केले अर्पण परी तूही आता संशय टाकून संगोपन करियाचे ते ऐकुनी बोले ऐसे तुम्ही बाळकाचे जनक कैसे येरी म्हणे वो अनायासे कथा एक बाळाची अगे मी विप्रवेशे तू ते दिसत आहे परी मी दैवत मित्रावरुणी नाम माते मही लागी वदतात मग मुळापासूनी ती ते कथन भरतरी पात्र व्यक्त जनन हरिणी स्तनींचे संगोपन सकळ निर्णय वदलासे तरी या बाळाचे संभवन अपूर्व आहे मही कारण परी असो पूर्ण दैवाने लाभ झाला तुझ याचा झाला परी आर्तभूत जगी म्हणवी का आपुला सूत काया वाचा बुद्धी सूत रक्षण करी उचित हे ऐसे सांगुनी मित्रावरुणी जाता झाला आपुले स्थानी येरीकडे नितंबिनी परमचित्ती तोषली मग भ्रतारासी सांगे वर्तमान तोही हर्षे ऐकून मग जननी जनकांचे भयपूर्ण बाळ प्रकरणी फिटले की जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणी सकळ मळाची होय हानी तेवी मित्रावरुण वाचे करूनी सकळ संशय फिटलासे किंवा गढूळ झाले असता उदक स्थिरावल्या दावी पवित्र मुख तेवी त्याचा समूळ धाक फिटुनी गेला तत्काळ की दरा सगुण पर गृही असता गरोदर परी प्रसूतीचे भयथोर प्रसूत झालिया फिटतसे की अनभ्यस्त कांसे लागता परम भय मानी पार होता परी पार झालिया सकळ चिंता फिटोनी जाय सरितेची की अचाट काननी तस्कर भयाते मार्ग मिळाला भय व्यक्त परी वस्ती पावल्या स्वस्थ चित्त भयापासूनी होतसे तन्याये मित्रावरुणी वार्ता ऐकता उभय करणी भयमुक्त होती आनंदोनी हेलावे चित्त पूर्णत्वे जैसे दुःख जाऊनी होता सुख पोसे शरीर दोंदिक तेवी त्यांचे चित्ती बलाहक आनंदाचा उदेला मग ते अति प्रेमे करून आशापाशाचे गुंतले बंधन मग परमस्नेहाचा खुंट उभवोन गरके घालिती त्या सवे ऐसिया परी दिवसेंदिवस परम उदेली लालन पालनास तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस पंचवरुषे लोटली तो षडदश वर्षी भर्तरीनाथ पूर्ण झाला वये व्यक्त जयसिंगाणी रेणुके प्रत लग्न विचार सुचला मग उभयता बैसुनी एकांती म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती लक्षुनी संबंधा जाती लग्न करू बाळाचे ऐसा विचार उभयता करोनी सोडिते झाले क्षेत्रा लागोनी माळवा देशी त्यांचा ग्राम उद्देशोनी मार्ग धरीती तयाचा मार्गी चालता ग्रामोग्रामी भिक्षा करीती भिक्षुक धर्मी मार्गी चालता भविष्यवर्मी विकट झगटले येऊनी मार्गी चालता काननात तस्कर येऊनी अकस्मात जयसिंग शस्त्रघाते मुक्त केला प्राणाते जवळी होते वित्त काही ते हिरोनी नेले तस्करी उपायी जयसिंगाचे प्रेतमही निचेष्टीत पडी येले मग ते पाहुनी रेणुका सती प्रेत कवळुनी देहा निगुती परमशोके देहाप्रती सांडिती झाली ते धवा मग ती उभयता स्त्री पुरुष भर्तरीने काष्ठे मेळवूनी विशेष अग्नी लावणी उभयतास शोकडोही बुडाला उभयतांचे करिता दहन परी शोक विशोके पोळे प्राण म्हणे आहा तातमातेन कैसे सोडिले काननिया
आहा तुम्ही जननी जनक, पाहते झाला परत्र लोक, या परी महिते माईक, कोणी नसे मज लागी. आहा जननी रेणुका नामनी, कैसी गेली मज सोडोनी, आता आई आई म्हणोनी वाणी, बोलाऊ मी कोणाते. आहा जननी तू परममाईक, जाणत होतीस तृषा भूक, आता निकटपणी लोक, परम कैसे पाहतील. आहा जननी रात्री तुनी, 3 वेळा उठोन, करवीत होतीस तोयपान, तरी मन निष्ठूर का केले. आहा हृदयी धरुनी करीसी चुंबन, वाचे म्हणसी बाळ हे तान्हे, ऐसे म्हणोनी उदकपान, करवीत अससी नित्यशा. ऐसी माय तू सघन, असोनी केले निष्ठूरपण, मज ऐशा वनी सोडून, गेलीस कैसी जननीये. आहा ताता जयसिंग नामी, कैसा गेलासी मज टाकुनी, आता पृथ्वीवर दैन्यवाणी, कोठे राहू निराश्रित. आहा ताता बाहेर जाता, खाऊ मजला आणीत होता, तो मुगुटी खोवनी सदनी येता, पाचारुनी मज देशी. ऐसा मोह सता पोटी, सांडुनी गेलास विपिनी देठी, ऐसे म्हणूनी करसंपुटी, वक्षस्थळ पिटीतसे. ऐसे रुदन करीत करीत, पेटवनी झाला शांतचित्त, परीतो तेथुनी न उठे त्वरित, प्राण सोडू पहातसे. तो मार्गे करून व्यावसायिक, त्या वंजारे वृषभकटक, त्यांनी पाहुनी त्याचा शोक, परमचित्ती कळवळले. मग तयापाशी येऊन, पुसोनी घेतले वर्तमान, वर्तमान कळल्या बोलती वचन, बोधनीती तयाते. म्हणती अगा भाटसुता, शोक करीसी अतिवृथा, होणार झाले विषय माथा, विधी अक्षरे नेमित. जरी तू आता करीसी शोक, तरी काय मिळतील जननी जनक, ईश्वर करणी प्रारब्ध फुटके, आपुलेची म्हणावे. तरी आता धैर्य करून, हित पहावे आपुले आपण, संसार करुनी आपुले मतीन, तिन्ही लोकी मिरवावे. ऐसे म्हणूनी बोध अपार, उठविला त्याचा धरुनी कर, मग संगे घेऊनी मुक्कामावर, आणिलासे भरतरी. मुक्कामी राहुनी सकळ जन, रात्री देऊनी अन्नपान, दुसरे दिवशी सवे घेऊन, पुन्हा जात व्यवसायी. ऐसे परी 7-5 दिन, शोक करीता गेले लोटून, मग दिवसेंदिवस होऊनी विस्मरण, सहज स्थिती वर्ततसे. मग त्या व्यावसायिका सहज, करू लागला तयांचे काज, काज होता तेजःपुंज, सकळ चाहती आदराने. मग आसन वसन भूषणांसहित, व्यावसायिक सकळ संपादित, ऐसे परी काही दिवस त्या स्थितीत, लोटुनी गेले तयाचे. या परी व्यावसायिक, धान्य भरूनी अति अमूप, उज्जनी शहर अवंतिक, मार्ग धरिला तयाचा. मार्ग सरता वृषभकटका, येऊनी पोहोचला अवंतिका, तेथे कथेचा रसनिका, होईल तो स्वीकारा पुढे. म्हणाल पुढिले अध्यायी रस, उगाची मानाल स्वचित्तास, ऐसे तरी न म्हणावे पियुष, चवी घेता कळो येईल. तरी ती कथा सुधारस थोर, वाढी श्रोत्या धुंडी कुमर, मालू ऐसा नामोच्चार, नरहरी कृपे मिरवतसे. स्वस्ती श्री भक्ती कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोद्भाविक चतुर, 24तमाध्याय गोडहा. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 24तमाध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री राम, जय हनुमान. श्री नवनाथ महाराज की जय.